नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा आणि अमरावती विभाग रोजगार मेळावा या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी आपण कसा अप्लाय करायचा, त्याचप्रमाणे जागा कोणत्या रेटसाठी आहेत, ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की स्क्रीनवर की पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा. त्याचप्रमाणे रोजगार मेळाव्याचे स्थान आहे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालय, शेगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी हा रोजगार मेळावा दिलेला असून आणि दिनांक 2 फेब्रुवारी 2024 शुक्रवारी याचा मेळावा होणार आहे. या ठिकाणी एकूण पदे आहेत 1227. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी अलग अलग ट्रेडमध्ये अलग अलग या ठिकाणी एक कंपनी आहे, कंपनीचे नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इकडे पदाचे नाव दिलेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. या ठिकाणी मेल फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात आणि याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 15. त्याचप्रमाणे याला शिक्षण आहे BE इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॅम्प्युटर, IT वगैरे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचप्रमाणे वयाची मर्यादा आहे 18 ते 40 वर्ष. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण हे दिलेले असून PDF यामध्ये ज्याही तुम्ही तुमचा जो प्रकारे ITI असेल किंवा ज्या ITI मध्ये तुम्ही क्वालिफाय असाल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वच या ठिकाणी ITI दिले आहे. फिटर, वेल्डर, गेट अधिकारी, विभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी इत्यादी सुद्धा या ठिकाणी किंवा व्हॅकन्सी यांनी काढलेल्या आहेत. म्हणजे कंपनीमध्ये या ठिकाणी परमनंट जॉब त्यांनी ठेवलेला आहे. आणि जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अवश्य याप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, जॉब तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन करायचा आहे. विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी काय करावे, अशा प्रकारे या ठिकाणी दिले असून तर या ठिकाणी सर्वप्रथम दिलेलं आहे की या तुम्हाला साईटवर जायचं आहे mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या, अशा प्रकारे सांगितलं. त्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट या टॅबला क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे हा जॉब सीकर हा पर्याय तुम्हाला निवडून आपली नोंदणी किंवा आधार क्रमांक व पासवर्ड साईन करा. त्यानंतर आपला होम पेजवर जॉब फेअर हा पर्याय निवडा. मित्रांनो, या ठिकाणी महास्वयंवर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन केल्यावर महास्वयंवर या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कार्डच्या प्रमाणे तुम्हाला एम्प्लॉयमेंट सारखा या ठिकाणी एक फॉर्म भरायचा आहे. एम्प्लॉयमेंट थ्रू यांनी जागा काढलेल्या आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या साईटवर. या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या या साईटवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही ज्याही ITI मध्ये अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी एक फिटर या ऑप्शनला क्लिक करतो. या ठिकाणी पाहा तुम्ही अप्लाय नाव. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहे, 1, 2, 3 अशा या 3 पेजमध्ये या पेज या ठिकाणी दिलेला आहे. तर अप्लाय नाव या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी दिलेलं आहे की सर्वप्रथम तुम्ही लॉग इन करा. या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर ओके केल्यावर तुम्हाला एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे महा एम्प्लॉयमेंटचं. आता या ठिकाणी महास्वयंवर ही साईट ओपन झालेली असून या साईटवर तुम्हाला सर्वप्रथम एक नोंदणी करायची असते. त्यानंतर या ठिकाणी नोंदणी केल्यावर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, महास्वयंवर एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं याची व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही नोंदणी कशी करावी आणि एज्युकेशन वगैरे कसे ॲड करावे हे डिटेल मी आपल्या खालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचं एकदा नोंदणी झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर त्यानंतर पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लॉग इन झाल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन किंवा आपला प्रोफाईल या ठिकाणी शो होणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता एम्प्लॉयमेंट ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे.
तर अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा हेडिंग येणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा शेगाव बुलढाणा ऑफलाईन अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी तुमचा जो आय-टी असेल तो या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे आणि इकडे अप्लायचं या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी अकाउंटंट या ऑप्शनला क्लिक करतो. जर का तुमच्या या ठिकाणी आय-टी असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून तो आय-टी तुम्हाला शोधायचा आहे. या ठिकाणी अकाउंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे एक मेसेज आला आहे की सॉरी युअर प्रोफाईल म्हणजे या अकाउंट या पदासाठी जे मी प्रोफाईल बनवलेलं आहे ते या ठिकाणी क्वालिफाय नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल दुसरं पद आहे या ठिकाणी अकाउंटंट कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी अप्लाय केल्यावर त्यानंतर ओके म्हणजे या पदासाठी सुद्धा मी जे प्रोफाईल बनवलं आहे किंवा एज सर्टिफिकेट प्रोफाईल या ठिकाणी क्वालिफाय होत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या तुम्ही तुमचा आय-टी असेल या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला सोबत ज्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ॲड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जर का काही समजत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याचा एक रिप्लाय देण्यात येणार आहे. किंवा जॉब संबंधी सर्चमध्ये तुम्हाला काही ह्या ॲड्स वगैरे दिसत नसतील तसे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. लगेच ते तुम्हाला रिप्लाय किंवा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.